नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या चमत्कारिक आयुर्वेदिक आणि सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या या आयुर्वेदिक पानाचा वापर करा. डोळे आलेले असतील, तुमचे डोळे लाल झालेले असतील, डोळ्यामध्ये लाली आलेली असेल किंवा डोळे तुमचे सुजलेले असतील, डोळे तुमचे फार कचकच करत असतील, डोळे दुखत असतील, तर या सांगितलेल्या साध्या आयुर्वेदिक घटकाचा उपयोग करा. तुमचे डोळे फक्त एक वेळ जरी वापर केला याचा तरी तुमच्या डोळ्याची जी लाली आहे, तुमचे जे डोळे लाल झालेले आहेत, ते पूर्णपणे नॉर्मल होतात, पहिल्यासारखे होतात. डोळे दुखायचं पूर्णपणे बंद होतं. डोळ्यातून बाहेर येणारी जी घाण आहे, जो पिवळा पदार्थ बाहेर येतो, तो पूर्णपणे बंद होतो. डोळ्याचं इन्फेक्शन याने पूर्णपणे निघून जातं. डोळे आलेले असतील तर कुठलाही त्रास तुम्हाला होत नाही. अगदी तुम्ही कुठलाही ड्रॉप वापरला तरी त्यापेक्षा या आयुर्वेदिक पानाचं महत्त्व हे कैक पटीने अधिक आहे आणि याचा वापर केल्यानंतर पुन्हा पुन्हा तुमचे डोळे हे कधीही येणार नाहीत. तर हा आयुर्वेदिक घटक फक्त सांगितलेल्या पद्धतीनं वापरावा लागतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला याचा 100% फरक पडतो. फक्त सांगितलेल्या पद्धतीनं हा उपाय करा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला ही जी पानं लागणार आहेत ती लागणार आहेत बाभळीची पानं. 12 ते 20 पानं आपल्याला बाभळीची घ्यायची आहेत. बाभळ 2-3 प्रकारची असते, तर ती येडी बाभळ जी म्हणतो आपण, त्या बाभळीची पानं आपल्याला वापरायची नाही. तर साधी बाभळ जी असते त्या बाभळीचे पानं आपल्याला वापरायचे आहेत. या प्रकारचे बाभळ तुम्हाला चित्रामध्ये दिसते, त्याला शेंगा असतात. तर या बाभळीची पानं आपल्याला 10 ते 12 घ्यायची आहेत. त्यानंतर ही पानं आपल्याला 3 ते 4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत. स्वच्छ करायचे ते पानं सगळे व्यवस्थितरित्या धुवून काढायचे. त्याच्यावर साठलेली धूळ, घाण पूर्णपणे निघून गेली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे बाभळीचे पानं स्वच्छ रीतीने धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 1 ग्लासभर पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे 10 ते 12 पानं आपल्याला तोडून त्याच्यामध्ये टाकायचे. त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने त्याला उकळून घ्यायचे. साधारणतः 1 ग्लास पाण्याचं अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत आपल्याला ही पानं त्याच्यामध्ये उकळून घ्यायचे. ही पानं उकळून घेतल्यानंतर आपल्याला ते पाणी जे अर्धा ग्लास तयार झालेलं आहे ते अर्धा ग्लास पाणी व्यवस्थितरित्या गाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा राहायला नको, अशा प्रकारे आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या अर्ध्या ग्लास पाण्याच्या 5 पट साधं पाणी त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. 5 पट म्हणजे अर्धा ग्लास पाण्याच्या 5 पट म्हणजे 2.5 ग्लास आपल्याला नॉर्मल पाणी टाकायचे. म्हणजे 2 ग्लास पाणी टाकून तुम्ही 1 ग्लास होईपर्यंत आटवलेलं असेल, तर 1 ग्लास जर तुमच्याकडे पाणी झालेलं असेल तर नॉर्मल पाणी त्याच्यामध्ये 5 ग्लास तुम्हाला टाकायचे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की झालेल्या काड्याच्या 5 पट पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं. आणि त्यानंतर हे थंड झालेलं नॉर्मल झालेलं पाणी जे आहे, या पाण्याने तुमचे डोळे स्वच्छ रीतीने धुवून काढायचे आहेत. हे पाणी डोळ्यामध्ये गेलं तरी काही होत नाही. उलट तुमच्या डोळ्यांची जी लाली आहे ती फक्त एक वेळेस जरी तुम्ही या पाण्याने डोळे धुतले तरी पूर्णपणे निघून जाते. डोळे एकदम थंड राहतात. डोळ्याला तुमच्या झालेलं इन्फेक्शन जे आहे ते पूर्णपणे निघून जातं. डोळ्यातून बाहेर येणारी जी घाण आहे ती पूर्णपणे थांबून जाते. आलेले डोळे या पाण्याने जर तुम्ही 1 किंवा 2 वेळेस जर डोळे धुतले तर तुमच्या डोळ्यामधले आलेलं सुद्धा पूर्णपणे निघून जातं. इतकं ही चमत्कारिक वस्तू आहे आयुर्वेदामधली. साधे बाभळीचे पानं आपल्याला कुठेही उपलब्ध होतात. तर डोळ्याच्या आरोग्यासाठी, डोळे दुखत असतील, डोळे कचकच करत असतील, डोळ्यामध्ये लाली आली असेल, तुम्ही हा उपाय करू शकता. साध्या माणसाने जरी याने डोळे धुतले तरी त्याचे डोळे येत नाहीत. म्हणजे घरामध्ये बाकीच्यांचे डोळे आलेले असतील आणि तुम्ही जर हा उपाय केला तर तुमचे डोळे येणार नाहीत आणि ज्यांचे आलेले आहेत त्यांचे सुद्धा पूर्णपणे निघून जातील. अशा प्रकारचा हा उपाय आहे. तर अत्यंत सोपा आहे. अगदी कुठल्याही ड्रॉपपेक्षा याचा जो इफेक्ट आहे तो अत्यंत चांगला आहे. आयुर्वेदिक आहे. कुठल्याही प्रकारचा आपण याच्यामध्ये केमिकल वापरत नाही. त्यामुळे या उपायाचा तुम्ही अवश्य वापर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.